माकडावानी तोंड करतो. हाय हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज गुढीपाडवा आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही गुढीपाडवा कशा पद्धतीने साजरा करतो त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करणार आहे. चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. काय केलं होतं तुझ्या डोळ्यात? काहीच नाही. तर पहा ओमला नीट बस. तर ओमला पहा पिंक ड्रेस आणलेला आहे. काल कुठून आणलं बेटा? डीमार्टमधून आणलेला आहे. आणि खेळून आलाय ना, त्यामुळं मग खूप सुकलंय आता खेळून आल्याच नंतर. आणि आज गुढीपाडवा आहे आणि मराठी लोकांचं आजपासून नवीन वर्ष सुरू होतं. नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आज दिवसभराचं काय रुटीन असेल ते तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. तर आज खूप कामं आहेत, तर पटापट आता आपण कामं आवरून घेऊया. आणि ओम पण मदत करणार आहे बेटा. काय खायचं तुला? कोणतं बिस्किट आहे? मला काय माहिती. तुला काय माहिती? तर क्रीमचं बिस्किट आहे आणि त्याला खायचं आहे. नाश्ता बनवलेला होता तर तो काय त्याला आवडला नाही, तर तो बोलत होता मला क्रीमचं बिस्किट खायचं आहे. तर मग जास्त नाही खायचं बेटा, बिस्किट चांगलं नसतंय. ठीक आहे, 2-3च खा. ओके. टीन नकोय बाबा, मग जेवण नाही करायचा. तर आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे आणि पुरणपोळी खायची बेटा मग. ठीक आहे. तर आज खूप कामं आहेत. सर्वात आधी मी उंबरठ्याले पण करून घेते आणि त्यानंतर मग गुढी उभारून घेते. कारण की सकाळ सकाळ जर गुढी उभारली तर चांगली असते. आणि मग नंतर घरातल्या देवतांची पूजा करून घेते आणि पुरणपोळीचा आपल्याला स्वयंपाकही बनवायचा आहे. तर आज खूप घाई गडबड असणार आहे. तर पटापट आपण आता कामं आवरून घेऊया. आणि पुरणपोळीचा आपल्याला नैवेद्यही बनवायचा आहे. नवीन वर्ष आहे त्यामुळं म्हटलं पुरणपोळीचाच नैवेद्य आपण बनवूया आज. तर चला आपण आता सर्वात आधी उंबरठ्याले पण करून घेते आणि त्यानंतर मग काय कामं असतील ते पुढं दाखवते. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पहा. आवडल्यास लाईक करत जा. आज आपल्याला गुढी उभारायची आहे, त्यासाठी म्हटलं सर्वात आधी उंबरठ्याले पण करून घेऊया. आणि गुढीचीही पूजा करूपर्यंत आपलं उंबरठ्याले पण चांगल्या प्रकारे सुकलं जाईल. तू खाली बस ना, बाबाला तोरण बनवू लाग. तर साहेबांचं आता सकाळ सकाळ काय चाललंय तुमचं? तोरण बनवताना सर्वांना आमच्या परिवारातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हिंदू संस्कृतीनुसार आज गुढीपाडवायला आपलं नवीन वर्ष लागतं आणि आज गुढीपाडवा आहे, त्यामुळे आज तर दरवाजासाठी येथे आता आंब्याचं तोरण त्यांचं बनवून तयार झाले. गुढी बांधू लागायची, कशी कशी करायचं ते सगळं शिकून घ्यायचं बाबा कोण. मज्जा मस्तीच नाही करायची. तर येथे आता साहेबांनी आंब्याचं तोरण बनवलेलं आहे आणि त्या पानावरती अष्टगंध आणि त्यावरती कुंकू लावित आहेत. कारण की आंब्याचं तोरण हे दरवाजाला लावल्याच्या नंतर ते शुभ मानलं जातं, त्यामुळं मग आपण इथे आंब्याचं तोरण बनवून घेतलेलं आहे. तर आपल्याला गुढी उभारायची आहे, त्यासाठी आपण आता पूजेसाठी जेवढे साहित्य लागणार आहे तेवढे साहित्य आपण आता ताटामध्ये काढून घेऊया. तर येथे आपण गाठी घेतलेले आहे. रुपयाचा कॉईन, सुपारी, गणपती बाप्पाचे प्रतीक म्हणून येथे आपण सुपारी घेतलेली आहे. नागिनीचे पानं, फुलं, हळदी, कुंकू, तांदूळ, अगरबत्ती, त्यानंतर पाणी घेतलेलं आहे. तर पहा, आणि नैवेद्यासाठी येथे आपण लिंबाचा तौर आणि गूळ घेतलेला आहे. कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीलाही नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर घरातल्या सर्व सदस्यांना लिंबाचा तौर आणि गूळ हा प्रसाद म्हणून सर्वांना वाटला जातो. तर इकडं आता पूर्व दिशेला हा दरवाजा आहे, त्यामुळं मग आपण गॅलरीच्या साईडला बी दरवाजाला आंब्याचं तोरण बांधून घ्यायचंय. आणि इकडं पहा ओमनी काय घातलं बेटा? नवीन वर्ष आहे त्यामुळं म्हटलं मला नवीन कपडे घालायचे. इकडे ना, तिकडं कुठं चालला ओम? तिकडं काय करत होता? इकडे बघ. म्हण नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुढंच पळतोय. बोल ना.
सौरवशीचा ब्लॉग बघतो कशा. होय ते युट्यूबर मला आवडत. तुला आवडत होय त्याच्यासारखं वागावं. हा. तर गुढीसाठी हा हार बनवून घेतलेला आहे. पाट आणा. तर चला आपण आता गुढी उभारून घेऊया. सर्व आता आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे. चल बेटा ओम. तर येथे आपण आता नवीनच साडी घेतलेली आहे. तर ह्या साडीच्या आपण आता मस्त अशा मिऱ्या घालून घेऊया आणि त्यानंतर मग आपण गुढीलाही लावूया. तर गुढी उभारण्यासाठी येथे आपण जे एरंड्याची ओली काठी असते ना, त्या काठीलाच आपण गुढी लावायची आहे आणि त्यानंतर मग ती गुढी उभारायची आहे. तर येथे साहेबांनी आता साडी मस्त अशी बांधून घेतलेली आहे. तर तांब्यावरती आपण आता स्वास्तिक किंवा 5 बोटं कुंकाचे ओढून घ्यायचे आहेत. गुढीपाडवा हा मराठी हिंदू नववर्षातील पहिला दिवस चैत्र शुल्क प्रतिपदा आहे, जो वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि नवीन समृद्धीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घराबाहेर साखरेची गाठी, कडुलिंब आणि रेशमी वस्त्रासह गुढी उभारली जाते, जी प्रभू श्रीरामाचा विजय आणि ब्रह्मांडाची निर्मिती दर्शवली जाते. गुढी म्हणजे विजय तर पाडवा म्हणजे प्रतिपदा. हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला परतले. त्या आनंद प्रत्यार्थ ही गुढी उभारली जाते. तसेच ही ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्याचे दिवसही मानला जातो. लोक सकाळी लवकर उठून अभयस्नान करतात, घरासमोर रांगोळी काढतात आणि कडुलिंबाच्या पानाचा समावेश असलेले पॉपकॉर्न बनवतात. हा प्रसाद कडू आणि गोड दोन्ही असतं हे. आणि छान असतं कडू यासाठी येणारे दिवस पण चांगले यावेत आणि गोड याच्यासाठी जे झाले ते गोड दिवस गेले. राईट हँड. हा तोंडात टाकायचं आणि खाऊन घ्यायचं. चव नाही घ्यायची. चव नाही घ्यायची. चव चव जाऊन जाते. जे प्रसाद खाणार नाही त्या संग बोलणार नाही. यामध्ये आपण लिंबाचे पान काही नसतं आणि बा. जो मोहर असतो ना तो घेऊन घे. आणि गुळ घेतलेला गुळ आहे. याच्यात बघ. हा प्रसादामध्ये पण घेतला खायचं जातो. पान. गुढीपाडव्याच्या दिवशी याला मान असतो. हे बघ किती चल, मोठे. टाका तोंडात. 1 2 3. नाही नाही भारी लागलंय भाऊ. आज चांगलं लागत असते. काय सुंदर लागत आहे. इकडे बघू. इकडे बघ माझ्या तोड. काय झालं? काहीच नाही झालं. आशीर्वाद घेतात आहे नवीन वर्षाचा. नवीन वर्षाची माहिती. हा हा त्याला किस द्या मला पाठीत मारा. नवीन वर्षाचा आता साहेबांचा आशीर्वाद घेते. समाधानी ऐश्वर्य द्यावं. तुला पण माझे पण भराडीचे आशीर्वाद. चल पडा पाया. हे बघ हे कढई ते हातात घालायचं आणि मग खायचं. आम्ही लहान असताना असंच हातात घालायचं आणि खायचं. खातो खाऊ म्हटले गोडे थोडं खा ना. कसं कसं चांगलं आहे ना. गाठी गळ्यात बांधायची का? नाही तसं नाही धरू. पडन तसं नको धरू. तर आपण सकाळ सकाळ गुढी उभारून घेतलेली आहे. गुढीची ही पूजा केलेली आहे. त्यामुळं म्हटलं आपण आता घरातल्या देवतांची पूजा करून घेऊया. तर येथे आपण अन्नपूर्णाचे आणि कवड्याचीही तांदूळ आपण आता चेंज करून घेऊया, कारण की आज नवीन वर्ष आहे. तर त्यामुळं म्हटलं आपण नवीनच तांदूळ आता पूजेमध्ये घेऊया. तर येथे आपण कवड्यालाही आता हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण येथे कछवा आहे त्यालाही हळदी कुंकू लावायचं आहे. अन्नपूर्णालाही आपण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली ही पूजा मांडून झालेली आहे. तर चला आपण आता घरातल्या देवतांची पूजा करून घेऊया.
उंबरठाले पण चांगल्या प्रकारे आपलं आता सुकलेलं आहे. तर म्हटलं आपण आता छोटीशी रांगोळी काढून घेऊया. तर पहा येथे आता आपल्याला झटपट अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यामुळंच येथे मी शिक्क्याचे स्वास्तिक येथे मी काढून घेतलेले आहेत. तर पहा मस्त असे आपले आता रांगोळी अर्धी काढायची झालेली आहे. कारण की हाताने जर काढायचं म्हटलं एखादी डिझाईन तर व्यवस्थित असं जमत नाही. पहा शिक्क्याची अशा पद्धतीने आपली आता उंबरट्या भोवताली रांगोळी काढून झालेली आहे. त्यानंतर आपण जी गुढी जिथे उभारलेली आहे तेथे आपण आता अशा पद्धतीने रांगोळी काढून घेतलेली आहे. तर मस्त अशी आपण आता रांगोळी काढून घेतलेली आहे. तर आपण आता उंबरठा ही पुजून घेऊया. आज आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. त्यासाठी आपण येथे हरभऱ्याची डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घेतलेली आहे. तर कुकरमध्ये टाकूया आणि 2-3 कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. डाळ लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये चम्मचभर तेल घालायचं आहे आणि कुकरच्या 2-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2-4 शिट्ट्या काढल्याच्या नंतर एकदम मऊ अशी ही डाळ शिजते. तर चला आपण आता चेक करून पाहूया आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजली की नाही. तर पहा 3 ते 4 शिट्ट्यामध्ये मस्त अशी शिजलेली आहे. त्यानंतर येथे आपण भात बनवलेला आहे. आमटी बनवण्यासाठी येथे आपण वाटण चांगल्या प्रकारे परतून घेऊया. डाळ शिजल्याच्या नंतर डाळीमधलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते पाणी आपण आता आमटीमध्ये घालणार आहोत. तर पोळ्या बनवण्यासाठी आपण आता पुरण परतून घेऊया. तर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तुम्ही आवडीनुसार साखरही घालू शकतात. जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत हे पुरण परतून घ्यायचं आहे. आमटीमध्ये आपण कोल्हापुरी मसाला घातलेला आहे आणि एकदम झणझणीत अशी ही आमटी आपली तयार झालेली आहे. तर आपल्याला पालक पकोडे बनवायचे आहेत. त्यासाठी आपण मस्त असा पालक कट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता घातलेला आहे. तर काही आपल्याला कुरडया बी तळायच्या आहेत. पहा ह्या 2 वर्षापूर्वीच्या कुरडया आहेत पण मस्त अशा फुगतात. पहा जशा जशा जुन्या होतील ना तशा तशा एकदम मस्त अशा फुगतात त्या. तर येथे मी ज्वारीचे नवीनच पापड बनवलेले आहेत. तर म्हटलं आपण आता तेही तळून पाहूया. तर पहा मस्त असे फुगलेले आहेत. त्यानंतर येथे पुरण तयार झालेलं आहे. फ्लेवरसाठी इलायची जायफळ हे घातलेलं आहे. तर चला आपण आता पोळ्या बनवून घेऊया. तर सर्व स्वयंपाक आपला आता बनवून तयार झालेला आहे. तर फक्त लास्टला मी पोळ्या बनवायला ठेवलेल्या आहेत. कारण की सर्वजण गरम गरम खातील त्यामुळं म्हटलं लास्टला आपण पोळ्या बनवून घेऊया. तर माझी प्रत्येक वेळेस पहिली पोळी फुगत नसती पण ह्या वेळेस माझी पहिली पोळी एकदम टम्म अशी फुगलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढं दाखवतेच. म्हणजे मलासुद्धा आश्चर्य वाटलं की अरे पहिली पोळी माझी इतकी टम्म कसं काय फुगली. तर चला आपण आता पोळी आता चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. तर या पोळीला तुम्ही तूपही लावू शकतात किंवा तेलही लावू शकतात. तर येथे मी तेल लावलेलं आहे दोन्ही साईडने. तर पहा कशी पोळी फुगलेली आहे एकदम टम्म अशी. तर चला आपण आता अशाच पद्धतीने सर्व पोळ्या बनवून घेऊया. तर दुसरीही पोळी तशाच पद्धतीने फुगलेली आहे. तर चला आपण आता एवढ्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण आता येथे पकोडेही बनवून घेतलेले आहेत. तर गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी येथे आपण ताट करून घेतलेलं आहे. तर चला आपण आता गुढीला नैवेद्य दाखवून घेऊया आणि घरातल्या सर्व सदस्यांना इतक्या भुका लागलेल्या आहेत तर सर्वांना आता आपण जेवायलाही देऊया. माझा हा गुढीपाडव्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.